नमस्कार मित्रांनो, राम राम. मी पत्रकार तांबोळी येजी, टॅम, संपादक साप्ताहिक अकलूजमंत बोलतो. मित्रांनो, सध्या दिसायला युद्ध दोन देशामध्ये दिसतंय, म्हणजे इराण विरुद्ध इस्रायल. पण तुमच्या लक्षात एक गोष्ट आलेली असेल, इराणचे सर्वेसर्वा अल खोमेनी यांच्या निवासस्थानावर हल्ले करून विमानाने बंबार्डिंग करून ते नेस्तनाबूत करण्यात आल्याचे एकंदरीत बातम्यावरून दिसतंय. त्याच्यात अल खोमेनी यांचा मृत्यू झालेला आहे. त्यासोबतच त्यांचे जवळचे कोणी आप्तस्वकीयही गेलेले आहेत. एक गोष्ट निश्चित लक्षात ठेवावी की हे हमले सुरू होण्या अगोदर आपले पंतप्रधान नुकतेच चक्कर मारून आले होते परदेशात. आता ते कुठं कसं हे सांगणं तुम्ही समजून घ्या. परंतु चर्चा जगभर इतकी काय रंगलेली आहे की बोलता सोय नाही. तर याच्यात नक्की काय आहे, तर एकच सगळ्यांचं म्हणणं आहे की हुकुमशाह वगैरे होते, सगळे बरेचसे हुकुमशाह आहेत, लक्षात ठेवा, पण दाखवत नाहीत. लोकशाहीच्या गोड नावाखाली बऱ्याच गोष्टी चाललेल्या असतात. फक्त आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी हे लोकशाहीची झूल पांघरत असतात. भले मग ते कोणी का असेना. आपण सध्या पाहतोय काय चाललंय, राजकारणी काय करतायत. हा, तर मित्रांनो, इराणला म्हणजे अणुशक्ती अजिबात वापरू द्यायची नाही, किंवा त्याचं जे काही त्याला संशोधन करायचंय त्याला करू द्यायचं नाही. याच्यासाठी अमेरिकेने प्रचंड व्यूह रचले, पण इराण कुठे थांबला नाही. आणि त्याने आतून मात्र त्याचे जे काही त्याला करायचं होतं, शोध घ्यायचे होते, किंवा वेगवेगळे विमान म्हणा किंवा काय बनवून ठेवले. मग आता प्रश्न पडतोय की हे भांडण कशासाठी चाललंय. मित्रांनो, जर डोकं जर असेल, म्हणजे शांतपणे विचार करण्याचं, हे भांडण असतं खनिज तेल आणि खनिज पदार्थ त्या एरियात मिळणारे, इराण, इराक, अरबस्तान, सौदी, इकडे आता त्यांच्या धर्तीवर, म्हणजे जागेवर जाऊन ते युद्ध खेळायचंय. काय जाणार आहे अमेरिकेचं? काहीच नाही. किंवा तिथं बसलेले आहेत इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका. आणि गंमत म्हणजे हे एकेकाळी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी, जागतिक दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस काय परिस्थिती करून ठेवली ती जर्मनीची, पण आज ते पुन्हा एक आलेले आहेत. प्रश्न असा आहे की त्या काळातल्या जर बातम्या बघितल्या, वाचल्या, तर सबंध जग हळलं होतं. पण हळूहळू ते जखमा भरून निघत असतात आणि परत शेवटी समाजकारणापेक्षा
लोकांचं भलं करण्यापेक्षा, लोकशाहीच्या मार्गाने खरंच वागण्यापेक्षा आपल्या पद्धतीने आपलं वर्चस्व केवळ आपण अर्थात त्यांचे चमचेगिरी करणारे बाकीचे, ते कोण, कुठं, कसं तुम्ही समजून घ्या. आणि कसं आहे माहिती आहे का, अमेरिकेतले बरेचसे नागरिक ह्युमॅनिटीच्या बाजूने आहेत आणि कधी ना कधी सत्य जोर मारणार आणि ते सगळं बाहेर उफाळून येणार. आता अल खामेनी किंवा खोमेनी यांच्या निवासस्थानी हल्ला करून, आता कोणी केलंय, नाव तुम्हाला इस्रायलचं दिसतं, पण डोकं कोणाचं? अमेरिकेचं. त्यात लपण्यासारखं काय आहे का? आता त्यांनी त्यात खामेनींचा मृत्यू झाला, त्यांचे जवळचे काही वारले, पण मग इराण गप्प बसेल तो कसा इराण? आजच त्यांचं म्हणजे चालू ह्याच्यात काळातच त्यांचे भांडणं चालू आहेत, त्यांचे युद्ध सुरू आहेत, गनिमी काव्याने वेगवेगळ्या मार्गाने, असं म्हणता येणार नाही. तर याला बऱ्याच शेकडो वर्षापूर्वीची इतिहास आहे आणि त्यानुसार त्यांचं काम चाललेलं असते. पण मित्रांनो, सतत मारायला तयार राहणारे लोक त्या इराणमध्ये आहेत किंवा त्या इराकमध्ये सुद्धा आहेत. पण आता त्याच्यासोबतच अबुधाबी, दुबई अशा भागात, युनायटेड अमिरात, सौदी अरेबिया ज्याला वगैरे म्हणतात, तिथं आपले स्वतःचे विमानतळ म्हणा किंवा आयुध, वेगवेगळे शस्त्र ठेवायला मिडल ईस्टमध्ये जागा करून ठेवलेली या लोकांनी. त्यांना काय वाटलं की इराण तिथं काय हल्ला करणार नाही, कारण ते पण ते एकाच लोक धर्माचे आहेत ना. भले थोडा मार्ग वेगळा असेल, धर्म त्यांचा एकच आहे ना, वगैरे वगैरे वगैरे. पण झालं उलटच बघतोय आपण, इराण सुद्धा काय विचार करत नाहीये. त्यांनी सांगतानाच सांगितलंय, जिथं जिथं अमेरिकन तळ आहेत आम्ही तिथं पोचणार. यांचा एक विचार होता की अल खामेनीचा आपण संपवलंय साम्राज्य काय असेल असं त्यांना एक वाटलं. पण जर पाहिलं तर त्याच्या आतलं पण त्यांनी जे काही रचना करून ठेवली होती, आपल्याला त्यांची काय नावं बिवं काय, आपल्याला काय त्यांचं राजकीय सगळा अभ्यास करायचा बसायचं नाहीये. पण ह्या लोकांचं, यांच्या डोक्यात एक शिरत नाही की जगात जर जागतिक युद्ध जर पेटलं तर त्याचे किती दुष्परिणाम होणार आहेत. आपण पाहतोय वर्ल्ड वॉर सेकंड, दुसरे जागतिक महायुद्ध, त्याच्यानंतर किती किती प्रकारे सगळं जग बदललं आणि त्या तडाख्यातच भारताची बरीचशी काही गोष्टी स्वतंत्र होत गेल्या. आणि त्या काळात इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रजांकडून आपल्या इथल्या लोकांचा सैनिक म्हणून वापर केला गेला. त्यांच्या बुद्धीचं खरं कौतुक करावं वाटतं. पण आज जर पाहायला गेलं तर बरेचसे सगळेजण हुशार झालेत, त्यांना कळायला लागलंय काय कसं आणि काय चाललंय. आता आपल्याला एकच चिंता
लागण्याची शक्यता आहे. एकतर भारत हा देश प्रचंड लोकसंख्या असलेला देश आहे आणि तिथं बाकीच्या गोष्टी शेतकऱ्यांची जे काही शेतीत माल उत्पन्न होते त्याच्यावर शेतकऱ्यांची उपजीविका आहेत त्यांचं संपूर्ण पुढचं त्यांच्या मुलाबाळांचं करिअर असते. मग त्यांच्या मालाचं काय आहे, त्यांचं माल कसं काय विकलं जाईल. कारण आता अमेरिकेसारखे देश आपल्या इथं जे काय कापूस त्याच्यापासून मिळणारी सरकी सरकी हे तेल बियाचं सारखं वापरलं जातं, त्याचं तेल काढलं जातं. तर त्याच्यावर जे काही व्यापार चाललेला असतोय तर मग इथल्या भारतीय शेतकऱ्यांचं काय अशी चिंता सतावणार. कारण जर अमेरिकेचा माल इथं यायला त्यांना ओपन मार्केट आहे, पण समजा इथल्या एखाद्या शेतकऱ्याला भारतीय अमेरिकेत जर पाठवायचं असेल तर माल तिथल्या कंपनीने जरी ऑर्डर दिली असली तर समजा एक आपण असं गृहीत धरूया की 100 रुपयाचा माल तिकडून अमेरिकेतून इकडे येणार आहे. तो 100 रुपयाच्या किमतीप्रमाणे चाललेलं मार्केट रेटप्रमाणेच येणार, हो नाही. पण 100 रुपयाचा माल जर इंडियातल्या शेतकऱ्यांना तिथं पाठवायचा असेल अमेरिकेत किंवा त्यांच्या संबंधित देशात अमेरिकेमार्फत, तर मात्र तो त्याला जबरदस्त कर लावणार आणि तो कर किती आहे कसा आहे तुम्हाला माहीत आहे. 18-20% पेक्षा कमी तर दिसतच नाहीये. म्हणजे ते माल थोडं महागात पडणार ना. मग तिकडचे देश काय करतील, अमेरिकेचा माल मागवतील. इंडियातून गेलेला माल तिथून त्यांना मागायचं म्हणल्यावर किती महागात पडेल हो. किंवा तिथंच त्यांना विकायचं म्हटलं तर ते महागातच पडणार ना. इतकं साधं गणित आहे. पण काय लोकांना सर्वसामान्यांना काय देणे घेणे नसते. असेच व्हायला पाहिजे, तसेच व्हायला पाहिजे. आता कलियुग आले, अमुक आले, यांचे राज्य येणार, त्यांचे राज्य येणार आणि याचा जात धर्म समाज चालूच आहे. ते राहणार. जात नाही ती जात असते. कोणी कितीही बोललं तरी ते तुम्ही समोर आहात तोपर्यंत कोण बोलत नाही, पण तुम्ही बाजूला झालात तिथं समजा तुम्ही ग्रुपमध्ये बसलात कुठे, तर जो गैरहजर असतो त्याच्याविषयी सगळं बोललं जातं. हे कुठल्याही मानवाचं वैशिष्ट्य आहे. जो समोर हजर आहे तिथं आपण किती बोलतो आणि तिथं जे कोणी हजर नाही ना मग त्याचा मात्र केस काढत बसलेले असतात. तोच प्रकार आहे याच्यात. आलं का लक्षात. आणि समानशिलेषु सख्यम असं म्हणतात. म्हणजे एखादं व्यसन जर असेल सगळ्यांना तर सगळ्यांची मैत्री घट्ट बनते. तसा हा प्रकार आहे जे आता जे सगळे गोळा झालेले आहेत ते. आणि गंमत म्हणजे इंडियाला त्यात ओढण्यासाठी आपल्याकडं खिचून घेण्यासाठी फार मोठे व्यूहरचना त्या लोकांनी आखलेली आहेत. आणि आता तरी इंडियाला मला नाही वाटत की याच्यातून सहजासहजी बाहेर पडता येईल. कारण अमेरिकेसारखा बलाढ्य राष्ट्र तो इस्रायलचा गॉडफादर आहे, हे काही लपलेलं नाही. कारण मोठमोठे लोक जुन्या काळातले इस्रायली लोक अमेरिकेत आज अब्जोपती होऊन बसलेले आहेत. त्यांचेच मोठमोठे व्यवसाय धंदे आहेत आणि त्याच्यावर अमेरिकेचं बरचसं सरकारी चलन चालू असतंय. मग मित्रांनो याच्यातून या येणाऱ्या जागतिक युद्धातून कोणाचा फायदा होणार. तिथल्या लोकांचा. श्रीमंत आणखी श्रीमंत होत जाणार,
गरीब आणखी गरीब, मध्यमवर्गीय तिथंच तडपडणार. मध्यमवर्गीयाचं तर प्रचंड हाल होणार. इतकं उघड उघड दिसतंय. आपण प्रार्थना करूया की जागतिक युद्ध होऊ नयेत. नाहीतर तिसरं युद्ध जर सुरू झालं तर संपणं कठीण आहे आणि मनुष्य पुन्हा अरण्यात सापडेल असं काही पूर्वजांनी म्हणून म्हणजे जुन्या काळातल्या आपल्या पिढीने पूर्वीच्या पिढींनी लिहून ठेवलेलं आहे आणि ते आपल्याला बघण्याची वेळ येईल. ओके मित्रांनो, पुन्हा भेटूया. नमस्कार.